श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय पहिला। मार्कंडेय मुनी म्हणाले, सूर्याचा पुत्र आणि 8वा मनू, ज्याचे नाव होते सावर्णिक मनू, त्याच्या उत्पत्तीची हकीकत ऐका। महामाया भगवती श्री अंबिकेच्या आशीर्वादाने सावर्णिक मनूला मन्वंतराचे स्वामित्व कसे मिळाले ती हकीकत मी आता तुम्हाला सांगतो। फार पुरातन काळाची गोष्ट आहे। स्वारोचिष नावाच्या मन्वंतरामध्ये सुरथ नावाचा एक राजा होऊन गेला। तो चैत्र वंशामधील असून चक्रवर्ती राजा होता। तो महापराक्रमी व प्रजाहितदक्ष राजा आपल्या प्रजेचा प्रतिपाळ स्वतःच्या मुलांप्रमाणे धर्मशास्त्रपूर्वक करीत असे। अशा त्या उदार व नीतिमान राजाशी कोला विध्वंसी नावाचे क्षत्रिय शत्रुत्व करू लागले। तेव्हा राजा सुरथ व ते कोला विध्वंसी क्षत्रिय यांच्यात प्रचंड रणसंग्राम झाला। जरी कोला विध्वंसी क्षत्रिय संख्येने कमी असले तरी त्यांनी रणांगणावर सुरथ राजाला पराभूत केले। तेव्हा राजा सुरथ युद्धातून निघून परत आपल्या नगरीला आला। त्याचे चक्रवर्ती पद नष्ट झाले होते आणि तो केवळ आपल्या देशापुरताच राजा राहिला होता। त्या बलाढ्य शत्रूंनी त्याच्या नगरीवर सुद्धा आक्रमण केले। राजाचे सामर्थ्य क्षीण झाले होते, म्हणून त्याच्या बेईमानी व दुष्ट मंत्र्यांनी नगरीतील सारा खजिना व सैन्य आपल्या ताब्यात घेतले। तेव्हा शिकारीला जाण्याचा बहाणा करून राजा सुरथ घोड्यावर स्वार होऊन एकटाच घनदाट अरण्यामध्ये निघून गेला। तेथे राजाने सुमेधा नावाच्या मुनींचा एक आश्रम पाहिला। तेथे वाघ, सिंह, लांडगे यांसारखे क्रूर प्राणी आपली हिंस्त्र वृत्ती सोडून परमशांतीने व मित्रभावनेने राहत होते। मुनींचे कित्येक शिष्य त्या वनात फुलझाडी व बगीचा लावून त्याची शोभा वाढवत होते। तेथले प्रसन्न व प्रेमळ वातावरण पाहून राजा सुरथ या आश्रमातच राहिला। त्या आश्रमात राहत असताना राजा सुरथ चिंतामग्न होऊन विचार करू लागला की न जाणो माझ्या नगरीच्या तर काय अवस्था असेल। माझे दुराचारी प्रधान न्याय आणि धर्माने नगरीचा कारभार चालवित असतील असे वाटत नाही। माझा प्रधान हाही शत्रूला वश होऊन कोणकोणते भोग भोगीत असेल कोणास ठाऊक। माझ्या कृपेने धन मिळवून सदा सर्वदा माझे अनुकरण करणारे लोक आता खात्रीने दुसऱ्या राजाची सेवा करीत असतील। मी अत्यंत कष्टाने जमा केलेला खजिना हे लोक चैनीत व भोगविलासात रिकामा करून टाकतील। अशा प्रकारच्या चिंतेने राजा नित्य तळमळत असे। एके दिवशी ब्रह्मर्षी सुमेधा मुनींच्या आश्रमात एक वैश्य आला। तेव्हा सुरथ राजाने त्या वैश्याला विचारले, हे सज्जन गृहस्था, तू कोण आहेस? येथे येण्याचा तुझा काय उद्देश आहे? तू शोकाग्रस्त व चिंतातूर दिसतोस। सुरथ राजाने अशा प्रेमपूर्वक रीतीने विचारले असता विनम्र भावाने प्रणाम करून तो वैश्य म्हणाला, महाराज, माझा जन्म एका श्रीमंत वैश्य घराण्यात झाला। माझे नाव समाधी असे आहे। माझ्या दुष्ट बायकोने व मुलांनी द्रव्याच्या लोभाने मला घराबाहेर हाकलून लावले। माझ्या अत्यंत विश्वासातील अशा आप्तेष्टांनीच मला स्त्री, पुत्र व धन यापासून वंचित केल्यामुळे मी दुःखी, कष्टी आहे आणि म्हणून मी या वनामध्ये निघून आलो आहे। परंतु तिकडे घरी माझी बायकापोरे खुशाल आहेत की नाहीत, की त्यांना काही कष्ट आहेत, याची मला मोठी चिंता वाटत आहे। माझी मुले सदाचाराने वागतात की ती दुराचारी बनली आहेत, या शंकेने मी बेचैन झालो आहे। राजाने विचारले, अहो, ज्या स्वार्थी व लोभी स्त्री पुरुषांनी तुम्हास घराबाहेर काढले, त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये एवढी ममता का व कशी? समाधी वैश्य म्हणाला, आपण म्हणता ते सर्व खरे आहे, परंतु काय करू? त्यांनी जरी माझ्याशी प्रेमशून्य व निष्ठुर वर्तन केले असले तरी त्यांच्याबद्दलचे माझ्या मनातले प्रेम दूर होत नाही। त्यांच्यासाठी मी अत्यंत व्यथित होऊन दुःखाने दीर्घश्वास सोडित बसलो आहे। त्यानंतर राजा सुरथ व समाधी वैश्य दोघेजण मेधामुनींच्या जवळ जाऊन विनम्र भावाने बसले। राजाने विचारले, हे ऋषीवर्या, आपल्याला एक गोष्ट विचारायची आहे। माझे राज्य आता माझ्या हातून गेले आहे। मला माहीत आहे की त्यावर आता माझी सत्ता नाही, तथापि अज्ञानामुळे त्या राज्याविषयी माझ्या मनात मोठी आसक्ती आहे व म्हणून मी दुःखी आहे। हा समाधी वैश्य सुद्धा घरून अपमानित होऊन पुत्र, बायको व नोकर यांनी सोडल्याने येथे आला आहे, परंतु त्याच्याही मनामध्ये आपल्या नातेवाईकांबद्दल अत्यंत ममता असल्याने तोही कष्टी व दुःखी आहे। खरोखर ज्या विषयांमधील दोष आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत त्यांच्याविषयी आमच्या मनात आकर्षण निर्माण होत आहे, हा केवढा चमत्कार!
आम्ही दोघेही समजूतदार आहोत, परंतु विवेकशून्य बनून मोहवश झालो आहोत. हे केवढे आश्चर्य आहे. तेव्हा ऋषी सुमेधा म्हणाले, हे राजा, विषय मार्गांचे ज्ञान सर्व जीवांना असते. प्रत्येक जीवांचे विषयसुद्धा वेगवेगळे आहेत. काही प्राण्यांना फक्त दिवसा दिसते, तर काहींना फक्त रात्रीच दिसू शकते. काहींना दोन्ही वेळेला सारखेच दिसते. मनुष्य प्राणी हा समजदार आहे खरा, परंतु केवळ तोच समजदार आहे असे नाही, तर पशुपक्षी देखील समजदार असतात. कित्येक बाबतीत पशु पक्षी व मनुष्य प्राणी समान गुणधर्माचे आहेत. कित्येक पक्षी स्वतः भुकेने पीडित असून देखील आपल्या पिल्लांना चाऱ्याचा घास अगोदर देत असतात. राजा, तुला माहीत नाही का की आपण केलेल्या परोपकाराचा मोबदला म्हणून आपणास पुत्रलाभ व्हावा म्हणून कित्येक समजदार माणसांची अपेक्षा असतेच ना. तेव्हा त्यांच्यामध्ये जाणीव कमी नसूनही जन्ममरणाची परंपरा निर्माण करणाऱ्या महामायेच्या प्रभावाने मोहित होऊन ते ममतारूपी भोऱ्यांमध्ये गिरक्या घेत राहतात, यात संशय नाही. हे राजा सुरथ, सत्व, रज आणि तम यांची जी मूळ प्रकृती आहे तिलाच महामाया म्हणतात. विश्वातल्या एकूणेक प्राण्यांच्या बंधनाला व मोक्षाला तीच कारण आहे. सामान्य जीवांची गोष्ट जाऊ दे, परंतु ब्रह्मा, विष्णू, शंकर, इंद्र, वरुण, वायू तसेच गंधर्व, नाग, राक्षस, मनुष्य, पशु, पक्षी, वृक्षवेली असे सर्व चराचर तिच्याच सत्तेमुळे बंधनात पडतात. त्याचप्रमाणे मुक्तही होतात. सर्वांना मोहरूपी जाळ्यात गुंतवून तीच खेळवीत असते. आपण तर अति सामान्य माणसे आहोत, पण ब्रह्मा, विष्णू, महादेव हे महाज्ञानी असतानाही तिच्या प्रभावामुळे राग व द्वेष यांच्या आहारी जाऊन मोहात पडतात आणि मग त्रिभुवनात फिरत राहतात. मोठा ज्ञानी पुरुषांना देखील ती महादेवी मोहवश बनवित असते. या अखिल सृष्टीची निर्मिती ती करीत असून ती प्रसन्न झाली म्हणजे मुक्तीचे वरदान देते. तीच पराविद्या संसार बंधनाचा हेतू, चराचर सृष्टी वा देवतांची ही अधिष्ठात्री आहे. राजाने विचारले, हे ऋषीवर्य, जिला आपण महामाया असे म्हणालात, ती देवी कोण आहे? त्या देवीचा प्रभाव, तिचे स्वरूप कसे आहे ते आपल्या मुखाने ऐकण्याची माझी इच्छा आहे. ऋषी म्हणाले, राजा ऐक, वास्तविक देवी अंबिका नित्यस्वरूपी आहे. हे दृश्य जगत तिचेच स्वरूप आहे. यद्यपि अखिल विश्वाला व्यापून ती भगवती देवी राहिली आहे, तथापि ती प्रसंगी अनेक प्रकारे प्रगट होत असते. जरी ती महामाया व अजन्मा, अरूपा, नित्य व सनातन आहे, तरी देवतांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी ती जरूर तेव्हा प्रगट होत असते. जेव्हा त्रैलोक्य जलप्रलयात विरघळून गेले, तेव्हा देवाधिदेव जनार्दन शेषाच्या शय्येवर झोपून गेले. त्या समयी भगवान श्री विष्णूंच्या कानातील मळापासून मधु व कैठब नावाचे 2 राक्षस निर्माण झाले. ते दोघेही राक्षस पाण्यातच राहत व पाण्यातच एकमेकांशी खेळ खेळत असत. एकदा त्यांच्या मनात असा विचार आला की कारणाशिवाय कार्य होत नसते, ही सृष्टीची परंपरा आहे. आधार घेतल्याशिवाय काहीही स्थिर होत नाही. तर मग हे सर्वत्र अमर्याद बसरलेले पाणी कशाच्या आधारावर आहे व ते कोणी बरे निर्माण केले असेल? आम्हाला कोणी निर्माण केले? आमचे मातापिता कोण असावेत? अशा तऱ्हेने ते दोघे विचार करीत असताना एकाएकी कैठब बोलू लागला, अरे मधु, आपण पाण्यात ज्या शक्तीमुळे स्थिर आहोत तीच महाशक्ती याचे मूळ कारण असणार आणि आपण दोघेही तिच्यापासूनच उत्पन्न झालेलो असणार. त्यावेळी एकाएकी त्यांना अंतराळातून एक मोठी गर्जना ऐकू आली. त्या दोघांनी त्या गर्जनेचा शब्द लक्षात ठेवून त्याचे मनन सुरू केले. मग काही काळानंतर त्यांना आकाशात लखलखणारी वीज दिसली. तो निश्चित मंत्रच असावा असे जाणून त्या दोघांनी त्या मंत्राचा जप व ध्यान करणे सुरू केले. 1000 वर्षे लोटली तेव्हा ती परमशक्ती प्रसन्न झाली आणि त्या दोघांना वर देण्याच्या हेतूने ती आकाशवाणीद्वारे म्हणाली, हे दैत्य हो, मी तुम्ही केलेल्या तपश्चर्येमुळे प्रसन्न झाले आहे, तरी तुम्ही इच्छित वर मागून घ्या. तेव्हा त्या दोघांनी आम्हाला आमच्याच इच्छेप्रमाणे मृत्यू यावा असा वर मागितला. हा वर मिळाल्यावर ते दोघे हंकाराने उन्मत्त होऊन जलचरांसमवेत खेळू लागले. खेळता खेळता त्यांची दृष्टी कमळावर बसलेल्या ब्रह्मदेवांवर पडली आणि मग त्या दोघांनी ब्रह्मदेवांना युद्धासाठी ललकारले. ते दोघे ब्रह्मदेवांना म्हणाले, तुम्ही युद्ध करणार नसलात तर कमल आसन सोडून कुठेही निघून जा, कारण हे आसन तुमच्यासारख्या भित्र्या माणसांसाठी योग्य नाही. हे वीरांसाठीच उत्तम आहे. तेव्हा ताबडतोब उठा आणि इथून ताबडतोब निघून जा. तेव्हा त्यांचे असे बोलणे ऐकून ब्रह्मदेव काळजीत पडले. ते विचार करू लागले की मी तर तपस्वी आहे, मी यांचे पारिपत्य कसे करणार?
म्हणून त्यांनी भगवान विष्णूजींना उठवण्याचा निर्णय घेतला. आता तेच मला संकटमुक्त करतील. त्यामुळे ते श्रीहरींची स्तुती करू लागले. परंतु श्री विष्णूजी तसेच झोपलेले होते. आपल्या स्तुतीचा काहीच उपयोग होत नाही हे पाहून ब्रह्मदेवांनी ज्या शक्तीने विष्णूला निष्क्रिय बनवून ठेवले होते तिलाच रक्षणासाठी बोलावण्याचे ठरविले. म्हणून ब्रह्मदेवांनी योगनिद्रेची स्तुती करायचे ठरविले आणि ब्रह्मदेवांनी योगनिद्रेची स्तुती करण्यास सुरुवात केली. देवी स्तुती. ब्रह्मदेव म्हणाले, देवी, तू स्वाहा, तू स्वधा व तू स्वषटकार आहेस. ही सर्व तुझीच रूपे आहेत. जीवन देणारी अमृतसुद्धा तूच आहेस. नित्य अक्षर प्रणवरूप जो ओंकार, त्यात आकार, उकार व मकार या 3 मात्रा रूपाने तूच स्थिर झाली आहेस. बिंदू रूपाने जी अर्धमात्रा आहे ती देखील तूच आहेस. हे देवी, संध्या, सावित्री व सर्वांची जननी तूच आहेस. या ब्रह्मांडाला धारण करणारी, पालन करणारी व शेवटी त्याचा नाश घडवून आणणारी तूच आहेस. हे जगन्मयी, तू महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृती, महामोहरूपा, महादेवी व माहेश्वरी आहेस. सत्व, रजे व तम या त्रिगुणांना निर्माण करणारी प्रकृती तूच आहेस. हे जगज्जननी, तू श्री, तू ईश्वरी, तू ह्री आणि बोधरूपी बुद्धी तूच आहेस. लज्जा, तृष्टी, शांती व क्षमा तूच होय. खड्गधारिणी, शूलधारिणी, घोररूपा, गदाचक्र, शंख व धनुष्य बाण धारण करणारी तू आहेस. भ्रुशुंडी व परिघ ही तुझीच आयुधे आहेत. हे माते, तू अत्यंत सौम्यरूपी आहेस. इतकेच नव्हे तर जेवढे म्हणून सुंदर पदार्थ आहेत त्या सर्वांहून अधिक सुंदर तूच आहेस. पर व अपर अशी परमेश्वरी तूच आहेस. सत्य व असत्यरूपी ज्या काही वस्तू आहेत त्या सर्वांची आद्यशक्ती तू आहेस. अशा स्थितीमध्ये ही माते, तुझी यथायोग्य स्तुती करण्यास कोण बरे समर्थ आहे? मला, भगवान शंकर व श्री विष्णू यांनाही निर्माण करणारी तूच असून तुझ्या सामर्थ्याचे वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही. कृपा कर व या मधु आणि कैठब दैत्यांना मोहवश करून भगवान श्री विष्णूंना जागृती आणून दे. देवी स्तुती समाप्त. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यावर योगनिद्रा भगवंतांच्या शरीरापासून दूर झाली व श्रीविष्णुदेव जागे झाले. त्यांनी युद्धामुळे उन्मत्त झालेल्या मधुकैटभांबरोबर 5000 वर्षे बाहुयुद्ध केले. तरीही ते दोघे दैत्य पराभूत झाले नाहीत. एकट्या श्रीविष्णूजींबरोबर ते दोघेही आळीपाळीने लढत होते. एक थकला की दुसरा पुढे येऊन लढाई करत असे. त्या दोघांची लढाई करून श्रीविष्णूजी थकत चालले होते. तेव्हा श्रीविष्णू त्यांच्या मरणाचा उपाय काय याचा विचार करू लागले. श्रीविष्णूजी ध्यान करू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की महादेवीने यांना इच्छा मरणाचा वर दिला आहे. म्हणूनच ते कोणत्याही उपायाने मरणार नाहीत. म्हणून श्रीविष्णूंजी देवी भगवतीला शरण गेले व तिला म्हणाले, हे आई, आता तूच मला मदत कर. मी निराश झालो आहे आणि तुझ्या वरदानामुळे यांना गर्व झाला आहे. तेव्हा महादेवीने श्री विष्णूला सांगितले, हे विष्णू, तू पुन्हा युद्धाला उभा राहा. मी या दोघांना मोहात पाडते आणि तेव्हाच तू या दोघांना फसवून आपला कार्यभाग साधून घे. त्यानंतर महादेवीने त्या दोघा दैत्यांना मोहात पाडले. त्यामुळे ते दोघे दैत्य त्या भगवती देवीकडे विषयभावाने पाहू लागले. त्यावेळी भगवान विष्णू त्या दोघा दैत्यांना म्हणाले, हे दैत्य हो, आजपर्यंत मी पुष्कळ दानवांची युद्ध केले आहे, पण तुमचे अपूर्व असे युद्ध कौशल्य पाहून मी प्रसन्न झालो आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी माझ्याकडून पाहिजे तो वर मागून घ्या. त्यावर ते दोघे जण आधीच कामभावनेने झपाटलेले असल्यामुळे त्या महामायेवरील दृष्टी न हलविता अत्यंत गर्वाने म्हणाले, अरे, आम्ही याचक नव्हे, दाता आहोत. तू आम्हाला काय वर देणार? उलट हे वासुदेवा, तुझ्या शौर्यावर आम्ही प्रसन्न आहोत, तर तूच आमच्याकडून वर मागून घे. आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. त्यांचे हे बोलणे ऐकून आनंदित झालेले श्री विष्णूजी म्हणाले, तुम्ही जर खरोखरीच प्रसन्न झाला असाल तर मग एवढा वर द्या की तुम्ही माझ्या हातून मृत्यू स्वीकारावा. त्यांची ही मागणी कानी पडताच ते दोघे क्षणार्धात भानावर आले आणि आपली वचनात गुंतवून फसवणूक केली म्हणून शोकाकुल झाले. मग त्याने विचार केला आणि इकडे तिकडे पाहून ते श्री विष्णूला म्हणाले की तू आम्हाला जिथे पाणी नसेल अशा कोरड्या जागी आमचा वध कर.
तेव्हा शंख, चक्र, गदा व पद्म धारण करणाऱ्या कमलनयन श्री विष्णूने आपल्या मांड्या विस्तारून आपल्या मांड्यांवर त्यांची मस्तके ठेवून ती आपल्या सुदर्शन चक्राने कापून टाकली. त्या दोघा दैत्यांच्या मेदामुळे म्हणजे चरबीमुळे सर्व सागर व्यापला गेला आणि त्या वेळेपासून पृथ्वीला मेदिनी असे नाव मिळाले. याच कारणामुळे माती ही अभक्ष्य आहे. म्हणूनच शहाण्या लोकांनी त्या महामाया व महाविद्येची उपासना करावी, तिचीच आराधना करावी, तिचीच सेवा करावी. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 1 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा.